मनसेप्रमाणे नितेश राणे यांनी सुद्धा वडाळ्यात जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आहे, पाहूया। माझ्यासोबत नितेश राणे जे आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। नितेश जी, तुम्ही या ठिकाणी पोहोचलेला आहात, शेकडोच्या संख्येने महिला मोर्चात सहभागी झालेल्या आहेत, काय सांगाल? परिस्थिती तुम्ही बघताय, हे चिघळण्याचे जबाबदार हे प्रशासनाचे लोक आहेत। तिसरा दिवस आहे, सगळी ताकद तुमच्या हातामध्ये आहे। यांचे प्रश्न तुम्हाला माहिती आहेत, कुठल्या मुद्द्यासाठी रस्त्यावर बसलेले आहेत, तुम्हाला प्रश्न माहिती आहे, तरी तुम्ही चर्चा कशाला करताय? निर्णय द्या। बोनस जाहीर करून पण बोनस भेटत नाही, ज्युनियर ग्रेडचा विषय आहे, विलिनीकरणाचा विषय आहे, हे सगळे विषय आता तोंडपाठ आम्हाला झाले तर प्रशासनाला किती माहिती असतील, तर लगेच निर्णय घ्या आणि परिस्थिती परत रुळावर आणा। नक्कीच सेनेने देखील यातून माघार घेतलेला आहे आणि 500 बसेस रस्त्यावर उतरतील म्हणून सांगितलं होतं, काय सांगाल? मी सांगण्यापेक्षा तुम्ही परिस्थिती बघा हो। 500 काय 5 बसेस पण निघालेले नाही आहेत आणि ह्याच्यात कोणाची ताकद दाखवण्याची गरज नाहीये। कामगारांना न्याय द्या एवढीच भूमिका आहे। नक्कीच एकूणच महिला ज्या आहेत आता रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि महिला स्वतः एक नारी शक्ती म्हणून या ठिकाणी उतरलेल्या आहेत रस्त्यावरती। अशी परिस्थिती यावी आणि शासन प्रशासनाचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपला पूर्णपणे त्यांना पाठिंबा आहे, काय सांगा? पूर्ण पद्धतीने पाठिंबा। शेवटी काल 2-3 दिवसापासून ह्यांच्या घरात घुसून नोटिसेस देण्याचं काम चाललंय, कुठल्या कायद्याअंतर्गत? कुठलीही ठोकशाही आहे आणि कोण सहन करणार? आम्ही सहन नाही करणार। येऊन देते अधिकाऱ्यांना, परत तो अधिकारी परत घरी जातो की नाही हे मी पण बघतो ना। मग नक्कीच काय वाटतं, याचा तोडगा आज तरी निघेल का? निघायला पाहिजे। प्रशासनाच्या हातात आहे, ताकद आहे, पैसा आहे, महानगरपालिका मदत करायला तयार आहेत। सगळे नगरसेवक आणि सगळे लोक काल महानगरपालिकेमध्ये बसलेले चर्चा करायला, तर मला वाटतं तोडगा त्यांच्या हातात आहे, काढावा। नक्कीच एकंदरीतच पाहिलं तर तोडगा आज तरी निघावा अशीच अपेक्षा आहे, जी नितेश राणे देखील या ठिकाणी वर्तवत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंह मीनाक्षी माते, TV9 मुंबई।